श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. आषाढ अमावस्या म्हणजेच हिला दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं, कारण या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. आषाढ अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस. यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. तर या दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. सकाळी घरातील सर्व दिवे जे काही दिवे असतील ते काढून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. अशी ही त्याचबरोबर अमावस्या म्हटलं तर काही ना काही उपाय त्याच दिवशी सेवा देखील केल्या जातात. तर या आषाढ अमावस्येच्या दिवशी आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून आपल्या मुलांचा नजरदोष, चिडचिडेपणा, त्यांचा हट्टीपणा हा कमी होणार आहे. तुमची मुलं अभ्यासात हुशार होणार आहे, त्यांची प्रगती होणार आहे. तर ती कुठली वस्तू ओवाळून टाकायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा, शेअर करा. तर चला सुरुवात करूयात. बघा, आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर तसाच बघा, प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. यामुळं मुलांवरील नजरदोष, अडचणी, संकट, विघ्न हे सर्व काही नष्ट होणार आहे. शिवाय मुलांची अभ्यासात प्रगती देखील होणार आहे. नोकरीत, त्याचबरोबर त्यांचा धंदा, व्यवसाय जर करत असतील तर तेथे देखील त्यांना यश येणार आहे. त्याचबरोबर तुमची मुलं लहान असोत किंवा मोठी असोत तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. या दीप अमावस्येला हा उपाय करायचा आहे. मुलांच्या जीवनातील अडचणी, संकट दूर होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची प्रगती होण्यासाठी काही प्रभावी उपाय करत असतो. परंतु हे उपाय अमावस्येच्या दिवशी तर केले तर त्याचा जास्तीत जास्त लवकर फलदायी ठरतात. कारण अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घराची साफसफाई करणे, त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी तर्पण देणं, दान देणं, त्याचबरोबर घरातील इडापिडा, दारिद्र्य काढण्यासाठी हा दिवस आवर्जून घरातील साफसफाई केली जाते. घरातील जळमटं काढली जातात. त्याचबरोबर न वापरणारे कपडे असतील, काही फाटके जर कपडे असतील तर ती बाहेर काढली जातात. अडगळीचं सामान जे काही आहे ते देखील अमावस्येच्या दिवशी आवर्जून बाहेर काढावं. त्याचप्रमाणे मुलांसाठी या दिवशी काही उपाय केले तर मुलांचे नजरदोष, अडचणी याने दूर होतात. कधी कधी मुलांना बघा, नजर लागली की ते आजारी पडतात, त्यांचा चिडचिडेपणा वाढतो, हट्टीपणा वाढत असतो. नजरदोष हा फक्त लहान मुलांनाच नाही तर अगदी कोणत्याही व्यक्तीला हा होत असतो. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय जरी करत असतील ना, त्याचबरोबर तुमची मुलं जर अभ्यास करत असतील, ते शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांना देखील असा नजरदोष हा होत असतो. त्यामुळे त्यांना नोकरी व्यवसायात अडचणी येतात. मुलं अभ्यास करत नाही, त्यांची प्रगती होण्यास अडथळे येत असतात. त्यांचा अभ्यासाला बसले तरी त्यांचा अभ्यास करायला मन लागत नाही. कुठल्याही क्षेत्रात त्यांना यश मिळत नाही. तर त्यासाठी मी अगदी साधा आणि सोपा एक तुम्हाला उपाय सांगणार आहे, परंतु तो तितकाच प्रभावी असा हा उपाय आहे. तर त्यासाठी तुमच्या मुलाला तुम्ही पाटावर बसवायचं आहे. बघा, पाटावर बसवा किंवा जे काही असेल त्याच्यावर, परंतु जमिनीवर बसवायचं नाही. त्यानंतर तुमच्या मुलाचं तोंड हे दक्षिण दिशेकडे होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. यासाठी तुम्हाला 7 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. बघा, तुटल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही, अखंड फुलासहित तुम्हाला 7 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत.
लवंगाचा उपाय आपण धनप्राप्तीसाठी त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील वापर केला जातो. त्याचप्रमाणे वाईट शक्ती, काही नजर दोष, नकारात्मकता घालवण्यासाठी सुद्धा लवंगांचा वापर केला जातो. त्यानंतर तुम्हाला दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कापूर. कापराच्या बघा 2 ते 3 वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या हातात ह्या 7 लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आणि ह्या ज्या लवंगा आहेत त्या आपल्या मुलाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा मुलांवरून ह्या लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत. मात्र उतरवत असताना तुम्हाला ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः, ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि नंतर हे उतरवलेलं जे लवंगा आहेत त्या आपल्या घराच्या बाहेरील किंवा अगदी बाल्कनी जर असेल तर बाल्कनीत जाऊन ह्या कापरासोबत जाळायच्या आहेत. मात्र ह्या लवंगा घरात जाळायच्या नाही हे मात्र लक्षात घ्या, कारण यामध्ये नकारात्मकता असते. ती घराबाहेर आपल्याला घराच्या बाहेर जाळायची आहे. नंतर हातपाय धुवून तुम्हाला नंतर देवासमोर नमस्कार करायचा आहे. या उपायाने तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे. तुमच्या मुलांचा चिडचिडेपणा, त्यांचा हट्टीपणा हा कमी होणार आहे. त्यांची अभ्यासात प्रगती होणार आहे. त्याचबरोबर ते नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील तर तिथे देखील त्यांना यश प्राप्त होणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करून बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.